Okay, so we were discussing general solution. Okay, general solution is a combination of particular solution and homogeneous solution. Homogeneous solution is obtained म्हणजे तुम्हाला रिकरन्स रिलेशन दिलेलं असणार ते तुम्ही झिरोला इक्वेट करणार. ओके, त्यावेळेस तुम्हाला होमोजिनियस सोल्युशन काढायच्या पद्धतीने तुम्ही त्याचं सोल्युशन काढणार, ते तुमचं होमोजिनियस सोल्युशन होतं. ते कशाने डिनोट करतो आपण, AR H. ओके, मग पर्टिक्युलर सोल्युशन ते कशावर डिपेंड असतं, तुमचा FR काय आहे ते, त्याच्यासाठी एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये कोणता FR आहे त्याच्यावर डिपेंडेंट कसं सोल्युशन असेल ते सांगितलं आहे. वी हेन्स स्टडी हाऊ टू ऑप्टेन. आपल्याला माहिती आहे की होमोजिनियस रिकरन्स रिलेशन कसं काढायचं. आपल्याला आता काय शिकायचं आहे, पर्टिक्युलर सोल्युशन कसं काढायचं. ओके, वेन FR इज नॉट इक्वल टू 0. आता याच्यासाठी कोणतीही जनरल मेथड नाही आहे. आपल्याला फक्त एक टेबल आहे ज्याच्यावर डिपेंडेंट आपण काय करणार, हे सोल्युशन्स काढणार. नाऊ हिअर सी, यू कॅन सी इन इट हिअर FR कॉन्स्टंट, म्हणजे तुम्हाला FR इज इक्वल टू समथिंग 2 3 असं काहीतरी नंबर दिला आहे. त्यावेळेस तुमचं सोल्युशन काय असणार, कंडिशन काय असते की अल्फा इज नॉट इक्वल टू 1 इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक रूट. म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस होमोजिनियस सोल्युशन काढता त्यावेळेस तुम्ही कॅरेक्टरिस्टिक रूट काढता. म्हणजे त्या इक्वेशनचे जे रूट्स असतात ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स रूट, म्हणजे अल्फाच्या व्हॅल्यूज. ती जर 1 नसेल तर आपलं सोल्युशन असतं पी. आता तुम्हाला प्रश्न असेल की पी काय, पी काहीच नाही आहे. पी फक्त एक नोटेशन आहे त्या सोल्युशनसाठी, पर्टिक्युलर सोल्युशनसाठी. तो तुम्हाला फाईंड नाही करायचा आहे. त्यावेळेस तुम्ही फक्त पी लिहिणार ॲज अ सोल्युशन. कधी FR इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तेव्हा, आणि अल्फा इज इक्वल टू 1 इज नॉट अ रूट नसेल तेव्हा. सेम पण जर A इज इक्वल टू 1 रूट असेल तर त्यावेळेस काय होणार, त्यावेळेस तुमचं जो सोल्युशन आहे त्यावेळेस P इंटू R⁻m. आता यम काय आहे, यम इज ए मल्टिप्लिसिटी ऑफ द रूट. मल्टिप्लिसिटी ऑफ द रूट म्हणजे काय असतं की तुमचं रूट किती वेळा रिपीट होतं आहे. जसं की आपण एका एक्झाम्पलमध्ये बघितलं, अल्फा इज इक्वल टू 3 3, म्हणजे अल्फा म्हणजे जे इक्वेशनचं रूट आलं ते किती आले, 2 आले. 3 आणि 3 म्हणजे रिपीट झाले, एकच रूट दोनदा रिपीट झालं. ज्यावेळेस एक रूट जेवढ्या वेळेस रिपीट होतं तेवढ्या वेळेस त्याला त्याची मल्टिप्लिसिटी, म्हणजे दोनदा रिपीट झालं 3 3 असं आलं आहे तर मल्टिप्लिसिटी काय झाली त्याची 2. 4 वेळेस आलं असेल तर त्याची मल्टिप्लिसिटी झाली 4. ओके, सो यम ती कशाने डिनोट करतात, यम. म्हणजे जर 4 हे एखाद्या इक्वेशनचं रूट आहे आणि ते किती वेळेस रिपीट झालं आहे, 3 वेळेस रिपीट झालं आहे, तर त्या 4 अल्फा इज इक्वल टू 4 याची मल्टिप्लिसिटी काय असणार, 3. ओके, जेवढ्या वेळेस ते रिपीट होतं रूट त्याला त्याची मल्टिप्लिसिटी म्हणतात, आणि त्याच्या मल्टिप्लिसिटीला कशाने डिनोट करतात, यमने. ओके, मग इथे कसं येणार सोल्युशन, P इंटू R⁻m, म्हणजे तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन कधी, अल्फा इज इक्वल टू 1 जर रूट असेल तेव्हा, आणि R⁻m, राईट. त्यानंतर सपोज तुमचं जे FR आहे तो C इंटू λ⁻r. आता लॅमडा काय असतं, लॅमडा इज ए कॉन्स्टंट. ओके, प्लीज रिमेंबर दिस. तो कॉन्स्टंट असू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप असं लॅमडा म्हणजे एखादं नोटेशनच असणार असं काही नाही आहे. आणि C काय असतो त्याचा कोएफिशियंट, तो पण एक कॉन्स्टंट असणार मोस्टली. सो ज्यावेळेस तुम्हाला अशा सपोज लाईक 2 3⁻r, इथे 3 म्हणजे काय झालं तुमचा लॅमडा, 2 म्हणजे काय झालं C, म्हणजे 3⁻r. आर कोणाची पॉवर आहे 3ची, इथे आर कोणाची पॉवर आहे लॅमडाची, म्हणजे तुमचा 3 काय झालं लॅमडा, आणि त्याच्यासोबत जो आहे नंबर तो म्हणजे तुमचा कोएफिशियंट. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये कोणत्या 2 कंडिशन आहेत, सपोज अशा टाईपचं तुमचं FR आहे, मग तुमचं लॅमडा जर कॅरेक्टरिस्टिक रूट नसेल त्यावेळेस सोल्युशन असतं P λ⁻r. कॅरेक्टरिस्टिक सोल्युशन असेल विथ मल्टिप्लिसिटी यम त्यावेळेस P इंटू λ⁻r सेम प्लस R⁻m. ज्यावेळेस मल्टिप्लिसिटी असते, ज्यावेळेस रूट असतं दिलेलं अल्फा इज इक्वल टू 1 किंवा अल्फा इज इक्वल टू लॅमडा हे रूट असतं, त्यावेळेस कशाने मल्टिप्लाय होतं त्याला सोल्युशनला R⁻mने, व्हेअर m इज द मल्टिप्लिसिटी ऑफ द रूट. नाऊ पुढच्या वेळेस काय आहे, पुढे नेक्स्ट आहे की FR इज इक्वल टू B0 प्लस B1r प्लस B2r² अँड सो ऑन. सी हिअर इट इज अ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं की A0 प्लस A1x प्लस A2x² अँड सो ऑन. म्हणजे काय, इथे R तुमचा व्हेरिएबल आहे आणि B0 B1 B2 काय कॉन्स्टंट्स आहेत. इथे पॉवर कशी वाढत जाते. मग जर तुम्हाला एखादं
एफ ऑफ आर म्हणजे तुम्हाला जर R+1 आला तरी इथे हे काय आहे, हा R+1 पॉलिनॉमियल झाला कितीमध्ये, किती इथे R=1 असतं +1. ओके, सो इट इज ए डिग्री 1 पॉलिनॉमियल. सो ज्याच्या वेळेस तुम्हाला अशा टर्म्स येतील R+R² और R+1 और सिंगल R ऑल्सो, दीज ऑल आर पॉलिनॉमियल्स. ज्यावेळेस तुम्हाला पॉलिनॉमियल असतं याचं एफ ऑफ आरमध्ये, त्यावेळेस तुम्हाला काय असतं, आणि अगेन α=1 जर कॅरेक्टरिस्टिक रूट नसेल तेव्हा तुमचं सोल्युशन असतं पॉलिनॉमियल आहे, तर सोल्युशन पण पॉलिनॉमियलमध्येच आहे. कसं, इथे B0पासून स्टार्ट आहे, सोल्युशनमध्ये P0पासून स्टार्ट आहे, P0 + P1R + P2R² अँड सो ऑन PM R⁻m. कुठपर्यंत वाढवायचं आहे. आता हे बघा, इथे लास्ट टर्म काय आहे, BM, म्हणजे तुमचा जो पॉलिनॉमियल आहे तो कोणत्या पॉवरपर्यंत जातो, लाईक R+R² + R³ म्हणजे लास्टची सगळ्यात मोठी पॉवर काय आहे, R+R² + R³. R³. ओके, मग अशा वेळेस म्हणजे हायेस्ट पॉवर काय आहे, 3. त्यावेळेस तुमचा जो पॉलिनॉमियल आहे तो कुठपर्यंत आहे, R+R² + R³ म्हणजे 3पर्यंत आहे. तर तुमचं सोल्युशन पण कसं असणार, P0 + P1R + P2R² + P3R³. कुठपर्यंत, इकडे 3 पॉवर आहे तर इकडे पण 3पर्यंतच जाणार. पण त्याच्यात कंडिशन काय आहे, जर α=1 कॅरेक्टरिस्टिक रूट नसेल तर आपण फक्त एवढं सोल्युशन राहणार आहे. पण जर असेल तर ऑब्वियसली कशाने मल्टिप्लाय होणार, R⁻m ने, वेअर m इज द मल्टिप्लिसिटी ऑफ अल्फा. आता अगेन जर तुमच्याकडे पॉलिनॉमियल प्लन आहे प्लस तुमच्याकडे ही जी λ⁻r ची टर्म आहे, म्हणजे लॅम्डा म्हणजे काय, 3r, 2r किंवा व्हॉटएव्हर तशी टर्म आहे. इथे काय होतं, तुम्हाला कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलेलं एफ ऑफ आरमध्ये, इथे बघा तुम्हाला पॉलिनॉमियलने. देन जर तुमचं लॅम्डा कॅरेक्टरिस्टिक रूट नसेल मग त्यावेळेस सोल्युशन काय येणार, की हे पॉलिनॉमियल आहे, इथे पण पॉलिनॉमियल येणार, इथे λ⁻r आहे, इथे पण λ⁻r येणार सोल्युशनमध्ये सेम. आणि जर लॅम्डा कॅरेक्टरिस्टिक रूट असेल तर सेम प्रोसेस, फक्त कशाने मल्टिप्लाय होणार, R⁻m ने. ओके, सो जस्ट रिमेंबर दिस. आता आपण सोल्युशन्स काढू बेस्ड ऑन दिस. नाउ फाइंड द जनरल फॉर्म ऑफ द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ द रिकरन्स रिलेशन. जनरल फॉर्म म्हणजे काय, टोटल सोल्युशन. टोटल सोल्युशन म्हणजे काय, होमोजिनियस सोल्युशन प्लस पर्टिक्युलर सोल्युशन. ते काय आहे की आपल्याला एक गिवन रिकरन्स रिलेशन दिलेलं आहे, AR - 18 AR - 2 + 81 AR - 4 = F ऑफ आर. व्हेन, आता त्यांनी 2 कंडिशन दिल्या आहेत. F ऑफ आर = 2 नाही, खूप कंडिशन्स आहेत, 3, 2 + R, 3R, 2 + 3R + 3R², R 3R अँड सो ऑन. आपण एक एक कंडिशन बघूया. पहिलं तर काय आहे, गिवन रिकरन्स रिलेशन दिस, हे रिकरन्स रिलेशन त्यांनी दिलं आहे. आता आपल्याला काय करायचं, जनरल सोल्युशन काढायचं. सगळ्यात पहिलं आपण होमोजिनियस सोल्युशन काढूया. आता हे बघा, F ऑफ R = 0 केला तो आपण प्रत्येक केसमध्ये तो 0च राहणार आहे, म्हणजे होमोजिनियस सोल्युशन सगळ्या केससाठी सेम राहील ह्या दिलेल्या क्वेश्चनमधल्या. हेन्स आपण त्याचं जो सोल्युशन काढणार आहोत होमोजिनियस सोल्युशन ते सेम राहील. सो आपण ते फाइंड करू. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, हे दिलेलं जे तुमचं रिकरन्स रिलेशन आहे ते फक्त इकडे F ऑफ आर ऐवजी 0 करणार आणि त्याचं जसं तुम्ही होमोजिनियसमध्ये फाइंड केलं सोल्युशन तसं इथे फाइंड करायचं. हे रिलेशन दिलं आहे, त्याचा अगोदर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन स्टेप वाईजचा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाइंड करा. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनसाठी काय लागतं आपल्याला, के म्हणजे काय, सगळ्यात हायेस्ट हा R - k, हा किती आहे 4, मीन्स k = 4. मग इथे काय, AR कशाने रिप्लाय होणार, अल्फा AR, तर अल्फा k मायनस सगळं तसंच 18 AR - 2 म्हणजे α⁻k - 2 प्लस 81, इथे AR - 4 म्हणजे α⁻k - 4. व्हॉट डू यू हॅव टू रिमेंबर इज की A ऐवजी तुम्ही अल्फा लिहित आहात आणि R ऐवजी तुम्ही k लिहित आहात, दॅट्स इट. ओके, मग तुम्हाला त्याच्यातून कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळतं. आता R म्हणजे k म्हणजे काय आहे 4, मग इथे k म्हणजे 4 पुट करायचं. इथे काय मिळणार आहे तुमचं सोल्युशन, easy. The equation is given by AK - 18 k⁻r - 2 म्हणजे the characteristic equation is given by alpha. R means
आर ऐवजी काय रिप्लेस करणार आपण फक्त के पॉवर -18 इथे ए ऐवजी अल्फा r-2 k-2 प्लस 81 ए ऐवजी अल्फा r-4 इज इक्वल टू k-4 इज इक्वल टू 0. आता के म्हणजे काय आहे 4. सो 4 पुट केलं तर काय होणार अल्फा रेस टू के मीन्स अल्फा रेस टू 4 -18 k-2 म्हणजे 18 रेस टू 4 -2 4 -2 म्हणजे 2 प्लस 81 k रेस टू 4 -4 मीन्स 81 इंटू अल्फा रेस टू 4 -4 दॅट इज 0. हेन्स अल्फा रेस टू 0 म्हणजे फक्त 81 राहतो. सो वी गेट दिस कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आता आपल्याला याचे रूट्स फाइंड करायचे ते तुम्ही फाइंड करू शकता. मग त्याचे रूट्स काय येतात 3 -3 -3 -3 इथे काय होतं आहे रिपीट होत आहेत रूट्स. किती होत आहेत म्हणजे 3 दोनदा रिपीट होतं आहे -3 -3 दोनदा रिपीट होत आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेस कोणताही रूट रिपीट होतं त्यावेळेस काय रिमेंबर करायचं म्हणजे 3 पहिलं रूट कोणतं रिपीट होतं आहे 3. ओके. सो तुम्ही काय घेणार की पहिला आपल्या ज्यावेळेस तुम्ही होमोजिनियस सोल्युशन लिहिता त्यावेळेस त्याच्या टर्म्स कशा आहेत A1 पासून स्टार्ट होतात कॅपिटल A1 पासून म्हणजे सोल्युशन इज काय असतं AR इज इक्वल टू AH इज इक्वल टू A1 अल्फा रेस टू R A2 अल्फा रेस टू R अँड सो ऑन राईट. मग तुम्ही कसं लिहिणार इथे A1 प्लस रिपीट होतं ना पहिल्या दोन रूट दोनदा रिपीट होत आहे मग पहिल्या 2 टर्मसाठी तुम्ही ते लिहिणार A1 प्लस A2ला ते रिपीट होते म्हणून फक्त आरने मल्टिप्लाय करून जे रूट रिपीट होते 3 रेस टू ते R राईट. आणि सेकंडमध्ये काय पुन्हा एकदा रिपीट होत आहे ना अजून एक रूट. सो व्हॉट आर यू गोइंग टू डू की त्याचे पुढचे जे टर्म्स आहेत A1 A2 नंतर काय असतं A3 A4 त्यांच्यासाठी आपण सेम अप्लाय करणार म्हणजे A3 प्लस रिपीट होत आहे म्हणून A4 इंटू R आणि जे रिपीट रूट होते ते -3 रेस टू R. सो दिस इज आवर होमोजिनियस सोल्युशन ऑफ द गिवन रिकरन्स रिलेशन. ओके. नाऊ आता आपल्याला काय फाइंड करायचं पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे आपल्याला f(r) आहे तो जो दिलेला आहे त्याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. आता पहिल्या केसमध्ये आहे f(r) इज इक्वल टू 3. तुम्ही ज्यावेळेस टेबल बघितला त्यावेळेस तुम्ही बघता की जर 3 हा कॉन्स्टंट आहे प्लस अल्फा इज इक्वल टू 1 हे रूट आहे की नाही इथे टेबल बघा ज्यावेळेस f(r) तिथे 3 दिला आहे राईट. 3 काय आहे कॉन्स्टंट. ज्यावेळेस f(r) कॉन्स्टंट असतो आणि अल्फा इज इक्वल टू 1 हे रूट नसतं त्यावेळेस सोल्युशन काय असतं p. मग इथे बघा काय आहे हा जो f(r) आहे तो 3 आहे म्हणजे तो कॉन्स्टंट आहे प्लस आपले रूट्स काय आहेत अल्फाचे व्हॅल्यूज काय आहेत 3 3 -3 3 म्हणजे जे रूट आहेत ते नॉट इक्वल टू 1 आहेत राईट. सो द सोल्युशन इज गोइंग टू बी लाईक व्हॉट p ओनली. तुमच्या टेबलमध्ये दिलं आहे. सो इट इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक रूट ऑफ द गिवन इक्वेशन बाय द टेबल. द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ ARP इज ARP इज इक्वल टू p. दिस इज आवर पर्टिक्युलर सोल्युशन. नाव नेक्स्ट द टोटल सोल्युशन काय असणार मग ARH प्लस ARP. मग ARH काय आहे जे लिहिलं प्लस पर्टिक्युलर सोल्युशन p. सेकंड इज 2 + 3r. आता तुम्हाला मी सांगितलं ज्यावेळेस 3r² किंवा आरच्या जेव्हा टर्म्स येतील नॉट समथिंग रेस टू आर काहीतरी रेस टू आर इज अ डिफरंट थिंग. फक्त आर असणं इक्वेशनसारखं ते पॉलिनॉमियल असतं. सो ज्यावेळेस तुम्हाला आरच्या टर्म्स येतील सरळ जसं की 2 + 3r ओके त्यावेळेस ते काय असतं पॉलिनॉमियल म्हणजे 2 + 3r हे पॉलिनॉमियल आहे. जे आपलं f(r) आहे तो काय आहे पॉलिनॉमियल. आपल्याला माहिती आहे पॉलिनॉमियल जर असेल तर त्याचं सोल्युशन पण काय असणार आहे पॉलिनॉमियल असणार आहे. किती टर्म्स याच्यात किती टर्म्स आहेत 2 म्हणजे तिकडे पण किती टर्म्स असणार आहे 2 टर्म्स. याच्यात पॉवर किती आहे आरची सगळ्यात हायेस्ट पॉवर 1 आहे म्हणजे तिकडे पण किती हाय पॉवरपर्यंत असणार आहे सोल्युशन 1 पर्यंत. मग आता आपल्याला काय डिग्री 1चं पॉलिनॉमियल आहे म्हणजे तिकडे सोल्युशन पण डिग्री 1चं असणार. 1 इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक रूट म्हणजे मेन गोष्ट काय असते 1 हे कॅरेक्टरिस्टिक रूट आहे की नाही ते राईट. मग 1 कॅरेक्टरिस्टिक रूट नाही आहे म्हणजे त्याचं सोल्युशन काय असणार आहे p0 प्लस आता p0 + p1r राईट. इथे काय आहे 1 डिग्री आहे ना मग 1 डिग्रीसाठी काय असतं p0 + p1r. जर 2 डिग्रीसाठी असतं तर p2r² अँड सो ऑन p3r³
अँड लाईक दॅट. ओके, जेवढ्या डिग्रीचं आपल्याला पॉलिनॉमियल असतं ते पर्टिक्युलर सोल्युशनसुद्धा त्याच डिग्रीचं असतं. सो इथे जो आहे 2+3 आहे त्याचं सोल्युशन कसं दिलं जाणार, टेबलनुसार P0 + P1R. फक्त इथे 2 हा जो कॉन्स्टंट टर्म आहे तो P0 ने रिप्लेस करायचा. हा 3 म्हणजे R1चा आहे R⁻1चा तो P1 ने करायचा. R⁻2चा P2 ने करायचा रिप्लेस कोएफिशियंट. ओके, ते टोटलचं आणि मग टोटल ऑर जनरल सोल्युशन कसं दिलं जातं, होमोजेनियस सोल्युशन प्लस दिस पर्टिक्युलर सोल्युशन. नेक्स्ट इज f(r) = दिस. आता याच्यामध्ये काय होतं, सेम अगेन पॉलिनॉमियल आहे पण याची डिग्री किती आहे, 2. पॉलिनॉमियल f(r)च्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 आहे. हेन्स द पर्टिक्युलर सोल्युशन असेल कोणतं, ARP, त्याच्या सोल्युशनची डिग्री पण काय असणार, 2च असणार. f(r) पॉलिनॉमियल आहे, सोल्युशन पण पॉलिनॉमियल असणार. ते सोल्युशन कशामध्ये दिलं जातं, P0 + P1R + P2R². इथे 2 म्हणजे इथे पण हे झालं याचं सोल्युशन. पण आता इथे काय आहे, पॉलिनॉमियल किती आहे, डिग्री 2चं. 1 इज नॉट ए कॅरेक्टरिस्टिक रूट, म्हणजे सेम, म्हणजे AR काय आहे ना, दिस. नाऊ लेट्स सी f(r) = R. इथे पण R म्हणजे काय, पॉलिनॉमियल आणि डिग्री किती आहे, 1. म्हणजेच काय येणार इथे सोल्युशन काय आहे, आता R = α = 1 हे आपलं रूटच नाही, त्याच्यामुळे सेम P येणार. फक्त टेबल तुम्ही बघत राहा पुन्हा टेबलमध्ये सोल्युशन्स तुम्हाला समजतील. देन f(r) = 3r. हे कशाच्या इक्वल आहे, λ⁻r. आता इथे बघा λ⁻r आणि याच्या शेजारी कोणीच नाही आहे, म्हणजे इथे C काय, C λ⁻r असतं ना, मग इथे शेजारी कोणी नाही म्हणजे C काय असणार, 1, राईट. आणि लॅम्डा काय आहे इथे, λ⁻r असतं, राईट. आरचा जो बेस आहे तो कोण आहे, 3, म्हणजे λ = 3. आता कोणासोबत कम्पेअर करायचं हे, C λ⁻r सोबत इन द टेबल. ह्या C आपल्या 3च्या शेजारी कोण आहे, कोणीच नाही, म्हणजे त्याचं कोएफिशियंट काय झालं, 1. आणि λ इज द बेस ऑफ आर मीन्स λ = 3. हिअर λ = 3 अँड 3 इज द रूट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आपल्याला त्यांनी यावेळेस आपण बघितलं, जेव्हा लॅम्डाची कंडिशन येते त्यावेळेस आपण काय बघतो की लॅम्डा हे रूट आहे की नाही. ज्यावेळेस लॅम्डा नसतो त्यावेळेस आपण काय बघतो, अल्फा = 1 हे रूट आहे की नाही. मग आता इथे लॅम्डा आहे म्हणजे लॅम्डा काय आहे, 3. मग 3 रूट आहे का, येस आहे. ज्यावेळेस रूट असतं त्यावेळेस आपण काय घेणार, मल्टिप्लिसिटी घेणार. म्हणजे 3 किती वेळेस रिपीट होतं आहे, 2 वेळेस रिपीट होतं आहे. See, λ = 3 and 3 is the root of the characteristic equation. 3 is the repeated 2 times, म्हणजे that is multiplicity of root 3 is 2. मग आता m = 2 काय येणार इथे, 2 येणार, राईट. हेन्स फ्रॉम द टेबल द पर्टिक्युलर सोल्युशन इज P λ⁻r R⁻m. आपल्याला माहिती आहे की सोल्युशन कसं दिलं जाणार, P λ⁻r R⁻m which is R⁻m. m इज द मल्टिप्लिसिटी, म्हणजे रूट 3 किती वेळेस रिपीट झाले, 2 वेळेस, म्हणजे R² येणार येते. 3 λ म्हणजे 3r आणि P इज द सोल्युशन. ओके, मग जनरल फॉर्म काय येणार, ARH ARP. इथे पर्टिक्युलर सोल्युशन हे आहे म्हणजे फक्त तिथे ARH आहे तो टाकून त्यानंतर ARP म्हणजे पर्टिक्युलर आता मिळालेलं सोल्युशन. तसेच नंतरची कंडिशन आहे f(r) = R3r. सी हिअर R आहे आणि त्याच्यानंतर 3r आहे. हा R म्हणजे काय, पॉलिनॉमियल आहे. हा 3r म्हणजे काय, λ⁻r आहे. ओके, आता इथे काय होतं, पॉलिनॉमियल इंटू λ⁻r. पॉलिनॉमियलचं सोल्युशन काय असणार, पॉलिनॉमियल. आणि λ⁻rचं सोल्युशन कसं असतं, λ⁻r⁻m जर मल्टिप्लिसिटी असेल तर. ओके, नाऊ याचं सोल्युशन कसं येणार, आता आपण हे कम्पेअर करू. ओके, ह्याच्यासोबत कम्पेअर होणार ना, कारण हा पॉलिनॉमियल आहे आणि λ⁻r आहे. आता आपण द पॉलिनॉमियल इज R. ओके, R आहे आणि λ⁻r म्हणजे काय, 3r आहे दिलेलं. सो लॅम्डा काय असतो, 3. ओनली R इज द पॉलिनॉमियल फॉर द टेबल. ओके, R फक्त पॉलिनॉमियलमध्ये आहे म्हणजे जी डिग्री आहे पॉलिनॉमियलची ती किती, 1 आहे. म्हणजे सोल्युशनचा जो पॉलिनॉमियल आहे तो कसा दिला जातो, Pमध्ये. त्याची डिग्री पण काय असणार, 1. मग 1 डिग्रीचं सोल्युशनमधलं पॉलिनॉमियल कसं आहे, P0 + P1R. ओके, म्हणजे P0 + P1R हे झालं कशाचं सोल्युशन, Rचं.
आणि लॅमडा रेस टू आरचं सोल्युशन काय असणार, लॅमडा रेस टू आरचं म्हणजे 3 रेस टू आर. आता 3 रेस टू आरचं सोल्युशन, लॅमडा रेस टू आरचं सोल्युशन असतं लॅमडा रेस टू आर, आणि जर लॅमडा रूट असेल तर इंटू लॅमडा रेस टू यम.